आज धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंती, आयुर्वेदाचे भगवंत धन्वंतरी पूजनाचा दिवस। धातूची भांडी खरेदीची बाजारात लगबग। पूरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी जाहीर। पुणे आणि संभाजीनगर विभागातल्या 7 जिल्ह्यांना निधी। शेकापचे जयंत पाटील मारहाण प्रकरणी दोषी। पत्रकार मारहाण प्रकरणी महाराष्ट्रात महत्त्वाची घडामोड। बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। दिवाळीत मिळणार 31,000 रुपयांचा बोनस। 23,596 अधिकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर। महाराष्ट्रातले वारकरी संतापले। पंढरपुरात विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना वाटला चिकन मसाला। अनिल कुमार पवार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा। सर्वोच्च न्यायालयानेही ठरवली पवार यांची अटक बेकायदा। रेल्वे आरक्षणाची वेबसाईट कोलमडली। दिवाळी आणि छठ निमित्त प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय। पुण्यात शिवसेनेची आढावा बैठक। स्थानिक निवडणुकांसाठी शिवसेनेकडून पुण्यात स्वबळाची चाचपणी। डॉक्टर श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित। कुणाला ताटातलं हिरावू देणार नाही, धनंजय मुंडे यांचं मराठ्यांना आव्हान। जरांगे नव्हे दरिंदे पाटील, छगन भुजबळ यांचा आजवरचा सर्वात तीक्ष्ण हल्ला। मुळावर उठलात तर मराठे उत्तर देतील, मनोज जरांगे यांचा भुजबळ यांच्यावर प्रतिहल्ला। मनसेचा दीपोत्सव ठरला ठाकरेंचा कुटुंब सोहळा। कौटुंबिक स्नेहमिलनामुळे शिवतीर्थावर फटाक्यांची आतिषबाजी। भुजबळांच्या फटकेबाजीतून विखेंचीही सुटका नाही। सहयोगी मंत्री विखे जरांगे यांना शरण गेल्याचा भुजबळांचा आरोप। आपण केवळ प्रक्रियेला गती देतोय, राधाकृष्ण विखेंची भुजबळांच्या आरोपावर प्रतिक्रिया। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत। जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ। माजी खासदार राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप। राष्ट्रपती भवनात दिमाखदार सोहळा। साप्ताहिक सुरक्षा रक्षक तुकडी बदल संपन्न।